मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे पुन्हा आलोय तुमच्यासमोर. आता काय झालंय आपल्याला माहिती आहे, निवडणुकांमध्ये पैशाचा महापूर वाहतोय आणि महानगरपालिका किंवा याला खरं म्हटलं म्हणजे काय म्हणतात माहिती आहे, ह्याला म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था. म्हणजे ह्या लोकांच्या ज्याच्यावर याच्या पायावर ही लोकशाही उभी आहे. आणि निवडणुका ज्या व्हायच्या याच्या अगोदर ह्या कशा व्हायच्या तुम्हाला माहिती आहे का? पहिले ग्रामपंचायतच्या, नंतर पंचायत समित्यांच्या, जिल्हा परिषदच्या, नंतर नगरपालिकांच्या, त्याच्यानंतर महानगरपालिकांच्या, त्याच्यानंतर विधानसभेच्या आणि त्याच्यावर नंतर लोकसभेच्या. आता हा जो पिरॅमिड असा होता तो आता असा झाला आहे. म्हणजे आता पहिले काय केलं ह्यांनी, पहिले लोकसभेच्या घेतल्या, नंतर याच्या घेतल्या आपल्या विधानसभेच्या, आणि त्याच्यानंतर मग नगरपालिकांच्या, आता महानगरपालिकांच्या, आणि नंतर आता पंचायत. म्हणजे आता हे असं उलटं चालत जाणार आहे. कारण पहिले ज्या निवडणुका व्हायच्या त्या निवडणुकांमध्ये तपासलं जायचं की खाली करंट काय आहे. जे लोक पंचायत समितीत म्हणजेच ग्रामपंचायतीत निवडून यायचे याचा अर्थ देशाचा हा कल आहे असं समजलं जायचं. आणि मग तसं पुढे जायचं आणि मग व्यूहरचना केली जायची. अरे बाबा खालची लोक नाराज आहेत, मग काहीतरी बदल केले जायचे, काहीतरी नवीन आश्वासने दिली जायची. परंतु आता हे तर नेमकं उलटं झालंय. आपण बघितलं यावर्षीच्या निवडणुकांमध्ये 2024-25 पासून काय झालं हे सगळं. आणि त्याच्यानंतर जो काही निवडणुकांमध्ये पैशाचा महापूर वाहतोय प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आता पांढरकोड्याला आमचे एक मित्र उभे होते, त्यांना विचारलं काय झालं रे, कसा पडला, एवढा तू चांगला हुशार, सगळं मोठ्या पार्टीतर्फे तू उभा होता, नावाजलेल्या पार्टीतर्फे, असं का झालं? त्यांनी सांगितलं साहेब 5,000 ते 10,000ची सरळ प्रत्येक घराला पैसे वाटले गेले. 5,000 कुणाला? मुस्लिम समाजाला सांगितलं की कितने घर में आदमी है, 5 आदमी है, चलो 25,000 लो, हात आगे करो. आणि त्यांच्या बोटाला शाई लावून टाकली. म्हणजे पैसे घे, निवडणुकाला येऊ नको. बघा, आणि काही घरांमध्ये सरळ 10,000 रुपये प्रति होट वाटल्या गेले. ही नगरपालिकांमधली अवस्था झालेली आहे आमच्या देशामध्ये. मग आता ह्या निवडणुका राहिल्या आहेत का देशामध्ये? मग त्याच्यापेक्षा मला काय वाटतं माहिती आहे का, मला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट इलाज आहे हे जे पदं द्यायची आहेत की नाही, किंवा हे जे नगरसेवक आणि हे निवडून द्यायचे आहेत, डायरेक्ट ऑप्शन. नगरपालिकांमध्ये तर काय अध्यक्षाची निवडणूक डायरेक्ट होती. तर मग बेस्ट हेच आहे की अमुक नगरीचा नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे, लगाव बोली. मग सगळे गुंड, मवाली, वर्लीवाले, दारूवाले, गुत्तेदार, ठेकेदार ही मंडळी येतील, ते बोली लावतील ना. 1 कोटीमधून बोली सुरू करायची कमीत कमी नगराध्यक्षाची. मग आता 1 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 20 कोटी जाऊ देच, पण कमीत कमी देशाला तिथल्या त्या नगरपालिकांना तेवढे पैसे मिळतील ना. 10 कोटी रुपये देऊन नगराध्यक्ष तेवढे पैसे मिळतील, सरकारचा बोजा कमी होऊन जाईल. हे मी विनोदाने बोलतोय, नाही असं समजू नका. हे मी तुम्हाला टोचून बोलतोय. जे चाललंय ते तुम्हाला पटतंय का हे पहिले विचार करा. आणि दुसरा ह्याच्यातला उपाय काय माहितीये का, जर अशा पद्धतीने पैशाचा वाटप होत असेल, माझं म्हणणं आहे की नाहीतरी हरामखोर सगळे पैसे बाहेर काढतात आहे, येतात ना बाहेर. शेवटी काय मेहनतीचा पैसा असा कोणी उधळून टाकत नाही, शेवटी हरामातात पैसा. मग अशा पद्धतीने ते उधळून टाकतायत ना, घ्या, मुक्काट पैसे घ्या, छान. आणि मतदान केल्यानंतर बाहेर येऊन आला त्याला विचारायला, त्याला म्हणायचं अरे अरे म्हणजे काय तुम्हालाच की काय चिंता करता, चक्क ठोकून द्या लोन कडी. आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला मी सांगतो काय करायचं. जो मनुष्य पैसे खर्च करून निवडून येतोय, ज्यांनी 5 कोटी खाऊन खर्च करून निवडून येते, 10 कोटी, याचाच अर्थ तो त्याच्या 10 पट पैसे खाणार आहे ना, हे क्लिअर आहे. मग असे नालायक निवडूनच नका देऊ ना. मग निवडून कोण द्यायचं नगरपालिकांमध्ये? नगरपालिकांसाठी निवडून देताना 2-4च क्रायटेरिया की तो मनुष्य त्याच्याकडे वेळ पाहिजे. म्हणजे जर साधारणतः रिटायर झालेला असला तर फारच चांगला, एखादा होतकरू मुलगा असला तरी काही हरकत नाही, पण आपल्या ओळखीतला पाहिजे, आपल्या वेटाळातला पाहिजे, आपल्याला त्याचं घर, त्याचं चारित्र्य माहीत पाहिजे. आणि अशा पद्धतीचा जर कोणी असला, पैसा खर्च करू शकत नाही असा उमेदवार निवडा. आणि जो पैसा खर्च करणार नाही आणि याच्याबद्दल आपल्याला खात्री आहे की हा नक्की राहून काम करेल आणि सगळं आपला वार्ड साफ. शेवटी नगरपालिकांची कामं काय आहेत? वार्ड स्वच्छ ठेवणे, पाणी पुरवठा किंवा वीज पुरवठा, ठीक आहे वीज नाही पण सफाई,
ही एवढी किरकोळ कामं असतात हो, काही फार नगरपालिकांची कामं नसतात. दिवाबत्ती असेल, याची औषधोपचाराची किंवा कशाची काही कामं असतील, वार्डाची शांतता किंवा त्या वार्डामधली जी काही एकंदरीत सामाजिक सांस्कृतिक वीण असेल, एवढीच कामं असतात त्यांना, बाकी कामं काय आहेत. आणि सरकारकडून किंवा नगरपालिकेकडून ती सगळी कामं करून घेणे, त्याकरिता सगळ्यांनी महिन्याच्या मध्ये जेव्हा त्यांच्या मिटिंग होतात त्यावेळेला तेवढा निधी त्या वार्डासाठी खेचून आणणे, एवढी कामं असतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला निवडून द्यायचा असेल ना, पैसा कुणाचाही खा घ्या, कारण तो काही त्यांच्या कामाचा पैसा नाही आहे. अशा पद्धतीने बाहेर तरी येतोय कमीत कमी. परंतु मग निवडून देताना मात्र जो पैसा अजिबात कोणी खर्च करणार नाही अशा उमेदवाराला निवडून द्या आणि यांना कायमचा धडा शिकवा आणि ही लोकशाही जिवंत ठेवा. असा हा मार्ग आहे. बघा पटतो का? नमस्कार.